नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। हे पहा मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता। आता या समरूपतामधला सराव संच 1.1 सुरू करूयात, परंतु तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, हाच सराव संच जर तुम्हाला इंग्लिशमधून पाहायचा असेल, तुम्ही जर सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल किंवा इंग्लिश मीडियमचे असाल आणि हाच सराव संच इंग्लिशमधून पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हाच सराव संच तुम्ही पाहू शकताय इंग्लिशमधून किंवा सेमी इंग्लिशमधून। आणखी महत्त्वाची गोष्ट, इयत्ता 10वी गणित भाग 1चं पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे यातले सगळे सराव संच आपले सोडून झालेले आहेत। सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओ आपल्या तयार आहेत आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह सुद्धा त्याचा रेडी आहे। तर त्या पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या व्हिडिओ पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी दुसरी लिंक दिले, त्या लिंकवर तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकताय। आणखी मी तिसरी एक लिंक शेअर केले, ती लिंक्समध्ये म्हणजे या प्रकरणाच्या नोट्स। आता हा जो सराव संच आपण पाहतोय याच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या सुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिसरी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून या नोट्स तुम्ही PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकताय। ओके, तर बघूयात आपण सराव संच 1.2। परंतु तो सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे हे जे 4 गुणधर्म तुम्हाला फळ्यावरती दिसतात हे खूप महत्त्वाचे आहेत। हे गुणधर्म जर नाही आले ना तर सराव संच 1.1 तुम्हाला सोडवताच येणार नाही, त्यामुळे हे गुणधर्म आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, 4 गुणधर्म। ओके, आता हे समजून घेण्याच्या अगोदर एक विनंती मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत नसेल चॅनल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, बघा या ठिकाणी पहिला गुणधर्म काय आहे, महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत त्याच्यातला पहिला गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते। याचा साधारण अर्थ सांगतो, दोन त्रिकोणांच्या म्हणजे दोन त्रिकोण आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळांचा भागाकार हा त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतो। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। आता हे दोन त्रिकोण आहे, या नियमानुसार या गुणधर्मानुसार या दोन त्रिकोणांचं सूत्र कसं तयार होणार बघा मित्रांनो। भूमिती म्हणजे काय, भूमितीचं दुसरं नाव आकृती, आणि या आकृत्यांचं ऑब्झर्वेशन करून सूत्र तयार करावी लागतात। बघा आता आपण करूयात, उदाहरणार्थ बघा हे जे आहे ना, हा गुणधर्म आपण प्रूफच करून दाखवू, तुम्हाला सिद्ध करून दाखवू। त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ, सांगा मला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय। त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहायचं। एक आहे आपल्याकडे एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि दुसरा आहे भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR, बरं का। या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, आता ABCचं क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 गुणिले ABCचा पाया गुणिले उंची। ABCचा पाया तुमच्याकडे BC आहे आणि उंची AD आहे, म्हणजे पाया BC गुणिले उंची AD। त्याचप्रमाणे आपल्याकडे खाली येणार आहे PQRचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। PQRचा पाया काय QR, बरं का, हा त्रिकोण आपला PQR आहे, हा त्याचा पाया QR आहे, मग इथं लिहायचं गुणिले QR आणि गुणिले उंची काय बाबा PS आहे, PQ नाही, उंची 90 अंशात असते, PS आहे, ठीक आहे। आता या दोघांमधले 1/2 गेले म्हणजे काय आलं, BC गुणिले AD आणि भागिले QR गुणिले PS, हे झालं तुमचं सूत्र की बाबा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय आलं, BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS। BC गुणिले AD म्हणजे काय, BC त्रिकोण ABCचा पाया आणि AD जी आहे ती उंची आहे, आणि QR गुणिले PS म्हणजे पाया गुणिले उंची। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, एवढंच समजून घ्यायचं आहे, बाकी काहीच नाही। लक्षात आलं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। तर हा गुणधर्म सगळ्यात पहिला आहे, समजून घेणं गरजेचं आहे। आता इथं प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं जाऊ शकतो। एकाचा पाया देतील, उंची देतील, दुसऱ्याचा इथं 10 देतील, इथं 5 देतील आणि इथं या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। आता दुसरा प्रश्न बघा, दुसरा गुणधर्म आपण बघूयात, प्रश्न नाही आहे तर गुणधर्म आहे की दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते। जर दोन त्रिकोण आहेत
आणि त्या दोन त्रिकोणांची उंची समान आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर पायांच्या प्रमाणात म्हणजे पाया भागिले पाया. उदाहरणार्थ इथं त्रिकोण किती आहेत, एक तर मोठा आहे PQR, दुसरा हा छोटा आहे त्रिकोण PSQ आणि तिसरा आहे PSR. हे 3 त्रिकोण आपल्याकडे आहेत बघा. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आणि मोठा त्रिकोण 3 नंबरचा. आपण यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढू. एरिया ऑफ त्रिकोण PSQ किंवा PQS भागिले एरिया ऑफ त्रिकोण PRS काढू. PRS. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जर विचार केला तर आपण यानुसार लिहिलं. चला, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय बाबा, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असं लिहू. PQSचा पाया काय QS आणि उंची काय PS. PQSचा पाया QS आणि गुणिले उंची काय बाबा PS भागिले PRS. खालचा जो PRS त्याचा पाया काय बाबा SR आणि उंची PS. पाया आहे SR गुणिले उंची आहे PS. आता PS समान आहे, उंची कट झाली, मग राहिलं काय बाबा QS भागिले SR. आता QS म्हणजे हा झाला पाया झाला कुठल्या त्रिकोणाचा, PQSचा, आणि खाली SR म्हणजे हा जो दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा पाया झाला. परीक्षेला हे 5 देतील, हे 10 देतील आणि गुणोत्तर काढायला सांगतील. बघा, या दोन त्रिकोणांमध्ये PS ही उंची समान होती. काय होती, PS ही उंची समान होती म्हणून गुणोत्तर काय आलं, QS भागिले SR म्हणजे पाया भागिले पाया. मग लक्षात ठेवायचं, परीक्षेला हे काय लिहायचं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलं आहे. परीक्षेला हा गुणधर्म वर जर प्रश्न आला, अशी आकृती आली, इथं दिलं 5 इथं दिलं 10 आणि सांगितलं हे गुणोत्तर काढा, तर आपण डायरेक्ट लिहायचं QS भागिले SR म्हणजे PQSचा पाया QS आणि PRSचा पाया SR. QS भागिले SR डायरेक्ट लिहायचं आणि त्या किमती टाकून उत्तर काढून टाकायचं. कारण दोन त्रिकोणांची उंची समान आहे, PS ही उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया. आता इथं बघा, इथं पण आपल्याकडे दोन त्रिकोण आहे. समजा एक आहे त्रिकोण ABC, हा त्रिकोण ABC आणि भागिले दुसरा त्रिकोण BCD. एरिया ऑफ त्रिकोण BCD. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण पहिलं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहू. बघा, ABC हा जो त्रिकोण आहे याचा पाया काय BC आणि गुणिले उंची काय AB. बाबा, पाया BC गुणिले उंची काय लिहिलं AB आणि भागिले BCD जो त्रिकोण आहे, BCD हा जो त्रिकोण आहे याचा पाया काय BC, खाली आहे पाया BC म्हणून BC आणि गुणिले उंची काय बाबा CD आहे. आता याच्यामध्ये कोण कॉमन आहे बाबा, BC कट झाला आणि राहिलं काय AB भागिले CD. वर राहिला AB आणि खाली राहिला CD. AB म्हणजे काय, यात एका त्रिकोणाची उंची आणि CD म्हणजे काय, ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आलं, उंची भागिले उंची. का आलं उंची भागिले उंची, कारण पाया कट झाला. म्हणजे याचा अर्थ दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल BC तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं. 3 गुणधर्म खूप महत्त्वाचे. पहिला गुणधर्म काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म काय, की जर त्यांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया म्हणजे पायांच्या प्रमाणात. जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची उंचीच्या प्रमाणात. आणि चौथा गुणधर्म समजून घ्या, लिहून घ्या, जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल, पाया पण समान आणि उंची पण समान, तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात. काय असतात, त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात. मी बाजूला होतो, चारही गुणधर्म नीट तुम्ही लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. ओके, यस. तर मित्रांनो, आता हे गुणधर्म आपण पाहिले, खूप इम्पॉर्टंट होते. आता या गुणधर्मांवर आधारित सराव संच 1.1 मध्ये जितकी गणितं आहेत तर ती सगळी गणितं आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो, नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करूनच घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत परंतु लाईक्स खूप कमी आहेत, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक्स आमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. बघूयात सराव संच 1.1. यस, तर बघा, सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न मित्रांनो, गुणधर्म खूपच महत्त्वाचे होते पण बघावे लागले आपल्याला, ते आपण नाही एलिमिनेट करू शकत. पहिला जो प्रश्न आहे बघा, पहिल्याच गुणधर्मावर आधारित आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 सेमी 5 आहे, सेमी किमी काय दिलं नाही. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता दोन त्रिकोण आहेत, एकाचा पाया उंची दिलाय, दुसऱ्याचा पण पाया उंची दिलाय.
तर तुम्हाला माहिती आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पहिला गुणधर्म विसरायचं नाही, फक्त लिहायचं आपण. समजा A1 त्रिकोणाचा आपण असं म्हणू, समजा की A1 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा A1 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे बेस B1 व उंची H1 मानू. उंची म्हणजे हाईट H1 आहे. ओके. तसेच A2 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा पाया, बरं का. A2 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा जो पाया आहे, एक त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याकडे जर A2 असेल तर A2 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा पाया आपण B2 व उंची जी आहे ती आपण काय करू, H2 मानू. आता आपल्याला काय दिलंय, एका त्रिकोणाचा पाया व उंची दिलंय, म्हणजे B1 आणि H1 दिलंय की बाबा B1 बरोबर 9 आणि H1 बरोबर तुम्हाला 5 दिलंय. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया व उंची दिलाय. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2. B2 10, उंची H2 पकडा. उंची H2 म्हणजे 6 पकडा. B2 बरोबर 10 आणि H2 बरोबर 6. आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1 भागिले A2, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं, बरं का. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. A1चा पाया काय बाबा B1 गुणिले उंची काय H1. A2चा पाया काय बाबा B2 गुणिले उंची काय झाली बाबा H2, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आता B1 गुणिले H1 किती, B1 9 आहे, H1 5 आहे. B2 गुणिले H2, B2 10 आहे आणि H2 6 आहे. 9 5 45 आणि 10 6 60. 60 आणि 45 कितीच्या पाड्यात येतात, 15च्या. 15 त्रिक 60, सॉरी 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60, म्हणजे तुमचं गुणोत्तर आलं 3:4. म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3:4. एकदम सिंपल. काय मोठा एव्हरेस्टवर जाऊन झेंडाला नाही लावला, एकदम इझी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मित्रांनो आपण बघितलं. एकदम सिंपल गणित आहे. पुढचा बघू आपण या ठिकाणी प्रश्न, की पुढच्या प्रश्नात काय आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, दोन त्रिकोण आहेत. एक आहे ABC त्रिकोण, ज्याची उंची 4 दिलेली आहे BC आणि पाया AB आहे. दुसरा त्रिकोण ADB आहे. ADB हा जो त्रिकोण आहे ज्याची उंची AD 8 दिली आणि पाया AB आहे. तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ABC भागिले ADB. आता मी याला कट करतो एवढा भाग आणि डायरेक्ट इथं उत्तर लिहितो, जागा आणि वेळ वाचण्यासाठी. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तसं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. पण पहिली गोष्ट शोधायची की ह्या दोघांमध्ये काय समान आहे, काय पाया समान आहे का, उंची वगैरे काय समान आहे का. बघा इथं जर बघितलं तर हा AB जो आहे ना, हा पाया आहे वरच्या त्रिकोणाचा आणि खालच्या त्रिकोणाला उलटा लटकवला, त्याचे पाया वर आणि उंची खाली आहे. बघा डोकं खाली आहे, पाय वर आहे, म्हणजे खालच्या त्रिकोणाचा पाया AB आणि वरच्या त्रिकोणाचा पण पाया AB. AB हा पाया समान आहे दोन्ही त्रिकोणांचा. मग पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, उंचीच्या प्रमाणात, म्हणजेच उंची भागिले उंची. म्हणून या ठिकाणी आपण क्षेत्रफळांचं गुणोत्तर थेट उंची भागिले उंची लिहिणार. हा जो ABC वरचा त्रिकोण आहे त्याची उंची काय बाबा AB आणि त्याच ठिकाणी खाली जो ADB त्रिकोण आहे त्याची उंची काय AD. या ठिकाणी लिहा समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण ज्या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. आता AB छेद AD. AB किती 4 आणि AD 8 आहे, 4 भागिले 8. आता 4 1 4, 4 2 8, 1/2 आलं. एकदम सिंपल साध्या सोप्या पद्धतीने. तिसरं गणित काय बघा, तिसऱ्या गणितात आपल्याला दिलंय की त्रिकोण दिलंय, बराचसा काय तरी पक्काच जुगाड दिसतोय इथं. एकामध्येच किती त्रिकोण आहे, PS लंब RQ किंवा RS. ओके. त्याच्यानंतर QT जो आहे तो लंब आहे PRला. PS दिला आहे तुमच्याकडं बघा, RQ 6 आहे, PS 6 आहे आणि इथं PR 12 आहे. तर QT काढा, ही QT काढा. इथं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, इथं आपल्याला एकाच त्रिकोणाचा विचार करायचा. बघा एकच त्रिकोण मेन आहे. हा त्रिकोण बघा, ज्याला मी ग्रीनमध्ये आता दाखवतो, दिसला असेल तुम्हाला, हा ग्रीनमधला त्रिकोण. आणि बाकी या त्रिकोणाचा पाया जर तुम्ही बघितलं तर RQ पाया आहे. ओके. आणि उंची काय PS. पाया दिलाय 6 आणि PS उंची पण 6 दिली. पण जर मी या त्रिकोणाचा पाया RQ पकडला तर उंची PS आहे. पण याला जर असा उलटा ठेवला तर ही उंची ठरेल आणि हा पाया ठरेल, बरं की नाही. असा जर त्याला मी केला या त्रिकोणाला, हा समजा तुमचा Q आहे, हा तुमचा समजा P आहे, इथं T आहे आणि इथं R आहे.
तर काय झालं तुमच्या ही पी क्यू पी आर जो आहे तो पाया आणि टी क्यू उंचीसुद्धा होऊ शकते. म्हणजे पाया जर आर क्यू असेल तर तुम्ही उंची पी एस पकडू शकताय आणि पाया जर पी आर असेल तर उंची काय करू शकता, पकडू शकता तुम्ही टी क्यू. म्हणजे इथं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोन प्रकारे तुम्ही लिहू शकता. दोन प्रकारे पाया गुणिले उंची लिहू शकता. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर आता या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा विचार करायचा आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्याचा वापर करू आपण. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. आता बघा, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर काय येणार, 1/2 गुणिले पी क्यू आरचा पाया जर आर क्यू असेल तर उंची पी एस असणार आहे. पाया जर आर क्यू असेल तर उंची काय झाली, पी एस. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. इथं लिहायचं पाया बरोबर आर क्यू असताना, पाया आर क्यू असताना त्याची उंची पी एस येणार. मग आता काय येणार बाबा, 1/2 गुणिले आर क्यू किती 6 आणि गुणिले पी एस किती 6. 1/2 गुणिले 6 6 36 आणि 36च्या निम्मे 18. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 18 आलं. 18 चौरस एकक वगैरे तुम्ही लिहू शकताय. आता मुद्दा दुसरा आहे, याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसऱ्या पद्धतीने लिहून बघा बरं का. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर कसं लिहा, आता 1/2 गुणिले पाया काय घ्या, पी आर घ्या. तर उंची काय असणार आहे, क्यू टी, जी आपल्याला काढायची. पाया पी आर गुणिले उंची काय, क्यू टी. ओके, इथं लिहा पी आर पाया असताना, असताना. जर पी आर पाया पकडला तर पी आर गुणिले क्यू टी गुणिले 1/2 हे सूत्र होतं. आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 18 आहे. 18 चौरस एकक आहे. बरोबर 1/2 आपल्या जागेवर. पी आर जो आहे तो 12 आहे तुमच्याकडं आणि गुणिले क्यू टी आपल्याला काढायचे. बघा, बेक के बे बेस सक 12, 2ने 12ला भाग जाऊ शकतो, बेस सक 12 म्हणून 18 बरोबर बेस सक 12 म्हणून 6 गुणिले क्यू टी. आपल्याला क्यू टी काढायचे. मग 18 आपल्या जागेवर, हे 6 गुणिले इकडे आले भागिले बरोबर क्यू टी. आणि म्हणून आपल्याकडे काय आलं बाबा, क्यू टी बरोबर साहित्रिक 18 म्हणून क्यू टी बरोबर तुमच्याकडे आलेलं आहे 3. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकूण 3 प्रश्न फळ्यावरती बघितले. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता. ओके, तर हे 3 प्रश्न बघितले. अजून एकंदरीत 2 प्रश्न या सराव संचांमधले बाकी आहेत. लगेचच थोड्याच वेळात आपण 2 प्रश्न घेऊ. पण पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो, तुम्ही नवीन असाल ना आपल्या चॅनलवर तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि या व्हिडिओला प्लीज लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक खूपच महत्त्वाचा आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 4 आणि 5. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा, 4थ्या प्रश्नात काय आहे की यात आपल्याला दिले की एडी एपी लंब बीसी, एपी आणि बीसी एकमेकांना लंब आहे आणि एडी आणि बीसी समांतर आहे बरं का. हे दोघं जण समांतर आहे. तर एबीसी आणि बीसीडी, एबीसी म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो एबीसी आणि दुसरा बीसीडी म्हणजे हा बीसीडी जो त्रिकोण आहे. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता एक लक्षात घ्या, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी काय असणार, 1 मार्काला येईल प्रश्न. पहिले या 2 त्रिकोणात काय समान आहे ते चेक करायचं. पाया समान आहे का उंची समान आहे. कारण आपल्याला माहिती आहे पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची लिहायचं. उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचं. आता या दोघांमध्ये बघा ना, एडी आणि बीसी एकमेकींना समांतर आहे आणि जे 2 त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात त्यांची उंची सारखी असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे या 2 त्रिकोणांची उंची सारखी. जशी या एबीसीची उंची जी एपी आहे याची असणार, इथून डी पासून तुम्ही काय पण काढा, समजा डीएस वगैरे काढा काहीतरी, हा डीएस वगैरे काढली या त्रिकोणाची उंची, पण ती एपी आणि डीएस सेम असणार आहे, सारखीच असणार आहे उंची. आता पायाचा विचार करू. एबीसीचा पाया काय तुमचा बीसी आणि डी बी सीचा पाया पण बी सी, म्हणजे या 2 त्रिकोणांचा पाया पण सारखा. मग 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतात किंवा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1/1 येतं. कारण इथं लिहायचं पाया व उंची समान असलेले त्रिकोण. आता याच्यात तुम्ही असं लिहू शकता शेवटी उत्तर, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बरोबर 1:1 झाला. एकदम सिंपल. हां,
आता शेवटचा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, आला तर 2 मार्कांना येऊ शकतो, अर्धा 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 किंवा 4 मार्काला तर नाही येणार, एवढं डोकं नाही चालवायचं तर बघा या त्रिकोणामध्ये बघा एक त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण आहे, त्याचा पाया BC आहे, उंची AD आहे. आकृती बघून घ्या, एन्जॉय करा आकृतीला. दुसरा इथं PBC दिसतोय त्रिकोण, त्या त्रिकोणाचा पाया BC दिसतोय आणि उंची PQ दिसते. त्याच्यानंतर इकडं अर्धा हा त्रिकोण पण दिसतोय ना, ADC हा अर्धा त्रिकोण दिसतोय, त्याचा पाया DC आणि उंची AD आहे. या साईडला पण दिसतोय ADB ज्याचा पाया BD आणि उंची AD आहे. ओके, आता बरेचसे त्रिकोण आहेत, आपल्याला ज्याचं गुणोत्तर काढायला सांगितलं ते काढू. पहिलं काय PQB आणि PBC. PQB बघा, PQB म्हणजे हा तुमचा त्रिकोण छोटा, ठीक आहे, हा छोटा त्रिकोण PQB. आणि दुसरा आहे PBC हा मोठा त्रिकोण. या दोघांमध्ये काय समान आहे रे बघा. पहिली गोष्ट पाया चेक करू. PQBचा पाया काय BQ हा छोटा, आणि PBC जो त्रिकोण दिसतोय खालचा जो PBC म्हणतो ना एवढा मोठा, त्याचा पाया BC, म्हणजे एकाचा पाया BQ आणि दुसऱ्याचा पाया BC, म्हणजे पाया सारखा आहे का, नाही आहे. उंचीचा विचार करू. उंची बघा, हा जो त्रिकोण आहे छोटा त्याची उंची PQ आणि हा जो मोठा त्रिकोण आहे त्याची पण उंची PQ, म्हणजे या दोन्ही त्रिकोणांची उंची जी आहे ना PQ ती सारखी आहे. मग उंची समांतर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं, पाया भागिले पाया. मग या ठिकाणी PQBचा पाया काय बाबा, PQBचा पाया BQ लिहिला मी, BQ, आणि भागिले दुसरा जो त्रिकोण आहे PBC मोठा त्रिकोण, त्याचा पाया काय BC. कारण काय, PQ या समान उंचीचे त्रिकोण, या समान उंचीचे त्रिकोण झालं. आता दुसरा PBC आणि ABC. PBC कुठला, PBC म्हणजे हाच त्रिकोण मोठा जो मगाशी खाली होता, आणि ABC म्हणजे हा सगळ्यात मोठा त्रिकोण. आता या दोन त्रिकोणांमध्ये साधा हिशोब आहे, तुम्हाला दिसतोय बघा, PBCचा पाया काय BC आहे बरं का. हा जो त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिसतोय PBC, त्याचा पाया BC, आणि दुसरा जो मोठा आपल्याकडे त्रिकोण आहे ABC जो त्रिकोण या ठिकाणी दिसतोय बघा, दिसतोय ABC, त्याचा पाया पण BC, म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया BC आहे, तो समान आहे. मग पाया समांतर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात लिहिणार. मग आता आपल्याकडे PBCची उंची काय, PBCचा पाया जर BC आहे तर उंची काय PQ, आणि आपला जो ABC जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची काय AD. कारण काय बाबा, BC या समान पायांचे त्रिकोण, ठीक आहे. आता पुढचा ABC आणि ADC बघू. ABC म्हणजे आपला मोठा त्रिकोण आणि ADC म्हणजे हा छोटा त्रिकोण, हा अर्धा त्रिकोण दिसतो तुम्हाला तो, ठीक आहे. हा अर्धा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण. आता याचा मोठ्या त्रिकोणाचा पाया BC आणि इकडचा जो अर्धा त्रिकोण आहे त्याचा पाया DC, म्हणजे पाया समान नाही. उंचीचा विचार केला तर मोठा त्रिकोण ABC आहे, त्याची उंची काय AD आहे, ओके. आणि हा पलीकडचा जो अर्धा त्रिकोण ADC जो दिसतोय त्याची पण उंची AD, म्हणजे मोठ्या त्रिकोण ABCची उंची AD आणि हा जो पलीकडे जो छोटा त्रिकोण तुम्हाला दिसतोय त्याची उंची पण AD, म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. मग पहिला जो मोठा त्रिकोण ABC त्याचा पाया काय लिहिला बाबा BC, आणि भागिले हा जो छोटा पलीकडचा त्रिकोण आहे ADC त्याचा पाया काय एवढा असला DC आला, DC. कारण AD या समान उंचीचे त्रिकोण, AD या समान उंचीचे त्रिकोण झालं. आता नंतर चौथा प्रश्न काय आहे, ADC भागिले PQC. ADC म्हणजे हा त्रिकोण आणि PQC म्हणजे हा दुसरा त्रिकोण. बघा आता याच्यात बघा, ADCचा पाया काय DC आणि PQCचा पाया काय PQ, पाया समान आहे का नाही. ADCची उंची AD आणि PQCची उंची PQ, उंची समान आहे का नाही. पाया आणि उंची काहीच समान नाही. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग ADCचा पाया काय DC गुणिले उंची AD, ADCचा पाया DC गुणिले उंची AD आलं, आणि PQCचा पाया PQ गुणिले पाया QC गुणिले उंची PQ, पाया QC गुणिले उंची PQ. ओके, इथं लिहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. तर मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट जर मारून घ्यायचा असेल तुम्हाला तर घेऊ शकताय, ठीक आहे. यस, ओके. तर मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे आपण हा सराव संच 1.1 आपण कंप्लीट केला आहे. पहिले काही गुणधर्म पाहिले, त्यानंतर सराव संच 1.1 पाहिला.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 बघूयात आणि काही गुणधर्मसुद्धा आपल्याला बघावे लागतील, कारण नुसताच सराव संच आपण बघणार नाही, तर त्या सराव संचांच्या अगोदर जे काही महत्त्वाचे गुणधर्म असतात ते सुद्धा आपण पाहणार, त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर आज इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 सोबत भेटू आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. फक्त जाता जाता महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला हाच सराव संच इंग्लिशमधून पाहायचा असेल, तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून लगेच हीच व्हिडिओ तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये पाहू शकताय. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला गणित भाग 1चा पहिला प्रकरण जे आहे त्याच्यावरच्या सगळ्या व्हिडिओ रेडी आहेत, आपल्या सगळ्या सराव संचाच्या व्हिडिओ बनवल्यात, संकीर्ण प्रश्नसंग्रहाच्या पण व्हिडिओ बनवल्यात. त्या पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओ गणित भाग 1च्या 2 चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे त्याच्या व्हिडिओ जर बघायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओसुद्धा पाहू शकताय. आणि या प्रकरणावरचे जर तुम्हाला नोट्स हव्या असतील, ही जी गणितं आहेत ती सोडवून मी नोट्स तयार केलात, त्या हव्या असतील तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर लगेच आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये जा, बरंचसं एज्युकेशनल मटेरियल तुमची वाट पाहते. धन्यवाद.